आपण आटपाडीमध्ये फिरतोय, आपल्या समेत आणखी काही नागरिक आहेत. तर नमस्कार. नमस्कार. कसं आहे आटपाडीत वातावरण, हवा कोणाची आहे? हवा सध्या शिवसेनेची आहे. बर, का म्हणजे आता शिवसेनेनंतर प्रारूप आराखडा आणला आणि तो अन्यायकारक आहे असे लोक म्हणतात. लोकांना मुळात आराखडा कसा होतो काय माहीत नाहीत. लोकांना समजून सांगितले, ही फक्त आरोप राजकीय व्यक्ती करतात निवडणुकीपुरतं. ज्या माणसावर पडले त्या माणसाची काहीच हे नाही, तक्रार नाही. नगराध्यक्ष आहे जो शिवसेनेने दिलाय, त्या नगराध्यक्ष म्हणजे ऍक्टिव्ह नाही असं लोकांचं मत आहे. आता विरोधक म्हणतात, पण सर्वसामान्य माणसं जर तुम्ही गेला प्रतिक्रिया घ्यायला, तर आता जो उमेदवार आहे तो सगळ्या उमेदवारापेक्षा सरस आहे. त्याला अनुभव आहे. 5 वर्ष त्यानं स्वतः ग्रामपंचायतमध्ये काम केलंय, त्याच्या मंडळीनं 5 वर्ष सरपंच म्हणून काम केलंय. त्यामुळे त्याला शहराचा पूर्ण कानाकोपरा माहीत आहे, कुठं काय केलं पाहिजे. नाही, पण एवढं चांगलं चेहरं होतं तर देखील तोच उमेदवार कसं काय दिला? कसं आहे, नुसतं चेहरे चांगले असून चालत नाही. त्या राजकीय काम करण्याची इच्छाशक्ती, वेळ देणारा माणूस पाहिजे. त्यांना सगळ्या योजनेची माहिती पाहिजे, लोकांचे काम करण्याची त्याची क्षमता पाहिजे तेवढे. मग आता ह्यांच्यामध्ये आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो. काय नाव आहे तुमच्या नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार? रावसाहेब सागर म्हणायचं.